दादा अभी खेत में क्या काम चालू है? अभी मटेरियल दे रहे, तो अभी भाव बहुत बढ़ जा रहे हैं। मटेरियल का भी भाव बढ़ गया और दवाई का भी बहुत भाव बढ़ गया, तो हमको पूर नहीं रहा। पर क्या करें, अभी करना पड़ता, नहीं करे तो पेट नहीं भरता, इसलिए कुछ न कुछ करता रहना। और पूर नहीं रहा हमको, और भाव नहीं मिलता? भाव नहीं मिल रहा, मक्का का भाव नहीं मिल रहा, हर एक चीज़ का भाव नहीं मिल रहा। एंड अपन लेने जा तो बहुत भाव, बियाना का, मटेरियल का, सबका भाव बढ़ा, सबका भाव बढ़ गया, लेकिन और बेचने जाता तो कुछ भाव नहीं मिलता। हाँ। तो अभी कितने बार ये खत दिया गया है? अभी ये दूसरी बार है, हाँ, पर अभी हम कम कर दिया, क्योंकि पूरड़ता नहीं ना, इतना डोज देकर भी हमको पूरड़ नहीं रहता, इतना हम कम कर दिया। हाँ, और बारिश भी कम है इस साल। बारिश भी कम हो रही है, अच्छा, तो इसलिए हम मटेरियल भी कम कर दिया। हाँ, औषध भी अभी कम, एक बार मारा, अभी नहीं मारेंगे क्योंकि पूर नहीं रहा ना, बराबर। भाव बहुत है, हाँ, इसलिए अभी कम कर दिया। मजदूरी भी और मजदूरी भी बहुत भाव बढ़ गया मजदूरी का। तो बाया का बुलाए तो अभी इधर से चालू है कि 1 बजे तक, 1 बजे छुट्टी, और 250 रुपये लेते वो बराबर बाया का, नींदने का। अच्छा, और आउत का तो बहुत बढ़ गया। तो अभी अपने जो परिवार के लोग हैं वही दे रहे क्या मटेरियल? हाँ, अभी घर के लोग, हम घर के लोग हैं। हाँ, घर के लोग हैं। अच्छा, पेड़ता नहीं ना, मजदूर बुला के क्या करेंगे फिर। क्या नाम है दादा अपना? भाई सिंह। 22 खत विक्रेते आणि यावर्षी खतांचे जे विक्री कशी आहे आणि शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे? सर, यावर्षी खतांची विक्रीमध्ये तफावत आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी रासायनिक खतांची विक्री कमी झालेली आहे. काय पावसाचं अनियमितता, रासायनिक खतांचं भरमसाठ वाढ झालेली किमतीमध्ये, त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खताकडे थोडी पाठ फिरवलेली आहे. म्हणजे आता यावर्षी साधारण किती टक्के फरक पडलेला आहे? रासायनिक खताच्या विक्रीमध्ये माझ्या स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो, 30% सेल मायनस आहे, कमी आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत. शेतकरी का घेत नाही? रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. पाऊस उशिरा आला, त्यामुळे सर्व नियोजन हे झालं. म्हणजे भाव, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही वेळेवर? हां, शेतकऱ्याच्या मालाला भाव तर नाही आहे. सुरुवातीला शेतकरी खर्च करतो, ज्या दिवशी त्याच्या हातात येतं त्या दिवशी त्याला हमी भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं खताकडे पाठ फिरवली, रासायनिक खतांकडे वर्षी. आणि यावर्षी पाऊस अनियमित वेळेवर नाही, त्याचाही परिणाम जाणवत असेल? हो, मग नक्की पाऊस उशिरा आला. जून अखेरपर्यंत पाऊस नव्हता, जुलैमध्ये पाऊस आला, त्याच्यामुळे पेरण्याचं नियोजन थोडंसं शेतकऱ्याचं कोलमडलं आणि सर्व परिणाम तो रासायनिक खताच्या विक्रीवर दिसतोय. हो, म्हणजे शेतकऱ्यांनी खत जे शेतात टाकणं त्याचं प्रमाण कमी केलं. असं शेतकऱ्यांनी सुरुवातीला पेरणी करून दिली कोरड्यांमध्ये, पाऊस येईल त्या हिशोबाने. नंतर मग पिकांची वाढ बऱ्यापैकी झाली, त्यानंतर शेतकऱ्यांनी खत कमी प्रमाणात टाकले. काही शेतकऱ्यांचं आता काही शेतकरी टाकतायत दुसरा डोस. म्हणजे नेहमीप्रमाणे जो शेतकरी खतांचा वापर करत होता त्याच्यावर यावर्षी कुठेतरी परिणाम झाला? नक्की दरवर्षीप्रमाणे या शेतकऱ्यांनी खताचा वापर फार कमी केलेला आहे. काय नाव आहे त्याला आपलं? माझं नाव नितीन धर्मराज चौधरी, सृष्टी सीड चोपडा. ओके.